एनडीए 200 पार करताना आपल्याला दिसते आणि खास करून भारतीय जनता पार्टीने 100 उमेदवार त्या ठिकाणी लढवले होते। 90च्या वरती उमेदवार हे आघाडीवर आहेत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर आणि सन्माननीय अमितभाई शाह यांनी आखलेल्या व्यूह नीतीवरती भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एकतर्फी विजय मिळवलेला आहे। खास करून मी अभिनंदन करते बिहारच्या सर्व जनतेचं की त्यांनी नरेंद्र मोदीजींवरती विश्वास ठेवला आणि या ठिकाणी एवढं स्पष्ट बहुमत हे एनडीएच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी दिलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते, अभिनंदन करते। आणि आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मागच्या बिहार विधानसभेचे सुद्धा प्रमुख होते आणि यावेळेस सुद्धा आपण बघितलं देवेंद्र फडणवीस साहेब हे बिहारच्या विधानसभेमध्ये निवडणुकाचा प्रचार करायला गेले होते आणि त्यांनी जिथे जिथे गेले तिथं स्टार प्रचारक म्हणून गेले होते। तिथं 100% निकाल हा सकारात्मक लागलेला आहे। त्यामुळे आमच्या नेतृत्वाने ज्या पद्धतीने या ठिकाणी बिहार विधानसभेतल्या लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि प्रत्येक मतदाराला सुद्धा जाणीव झाली आहे की आज भारतीय जनता पार्टी मग केंद्रातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आपल्यासाठी चांगलं काम करते, त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे हा विचार मतदारांनी मतदानातून व्यक्त केलेला आहे।